गणपती बाप्पा मोरया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. नमस्कार करा. अष्टविनायकांचा नमस्कार करा. या देव तुषार हार ब्रह्मांडकर प्रभुनी देवे सदा वंदिता सामा पातु सर्वजन फुली भगवती निशेष नाट्यामहा. नमो नमः. गणपती अष्टविनायक देवता तुळजाभवानी माता की जय. आणि एवढे एरियाने एवढे काय होत पंचगव्य पिल्यानंतर 3 पळ्या पाणी परत प्यायचे. दुसरं पाणी 3 पळ्या प्यायचे परत. कधी भरून काय जाईल का नाही. प्रत्येकाने 3 पळ्या पाणी प्यायचे. 3 वेळा हातामध्ये 1 पळी पाणी घ्यायचंय. 3 वेळा पाणी प्यायचंय. आचम्य ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम शंकराय नमः ओम राशिस्तो सूर्ये मिथुन राशिस्तो ग्रहेषु यथाय तमुरान्नुषस्तु शुभनाम योगे शुभं करणे मंगलविशिनो विशिष्टाया शुभ पुण्यरितो. त्याच्यामध्ये मी सांगतो तसं म्हणायचं मम मम आत्मनः आत्मनः श्रुती स्मृती व्रती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं कश्यप गोत्र उत्पन्नोहम अहम. तुमचं स्वतःचं नाव घ्या, पत्नीचं नाव घ्या, मुलाबाळांची नाव घ्या. म्हणायचं सह कुटुंबानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद समस्त ग्रहपीडा ग्रहचारपीडा क्रूरग्रहादी दोष परिहारार्थम नानाविध अरिष्ट पीडा परिहारार्थम समंगलादी अभिवृद्ध्यर्थम धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतानलक्ष्मी कारुण्यलक्ष्मी सौभाग्यादि लक्ष्मीनां स्थिरता निवासार्थम सिद्ध्यर्थम सर्व मनोकामना सिद्ध्यर्थम श्री महागणपती देवता अष्टविनायक देवता अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थम अद्य दिने सकल महागणपती अष्टविनायक देवता मूर्तीनां प्राण प्रतिष्ठापना तथा च कलशारोहण पूजन महं कर्म अहम करिष्ये. हातातील अक्षता फूल पाणी समोरच्या तांबणामध्ये सरळ सोडून द्या. तत्राग्नो निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपते करिष्ये. पंचवाक्य पुण्यावाचनं करिष्ये. देवता पूजनं करिष्ये. आचार्यादि वर्णनं करिष्ये.
धन्वन्नोति श्रीद साधनम् श्री देवकी सहित महागणपती देवताभ्यो नमः ध्यायामी अक्षरा थोड्याशा सर्वांनी हातामध्ये घ्या ती आता जी सुपारी सांगितली त्या सुपारीवरती हातातील अक्षरा सर्व सोडून द्या श्री महागणपती देवताभ्यो नमः आवाहनार्थे यासनार्थे अक्षरान् समर्पयामि महिला मंडळ येताना सर्वांनी थोडं थोडं 5 पया पंचामृत गणपतीच्या सुपारीवरती सोडा श्री महागणपती देवताभ्यो नमः पयो स्नानं समर्पयामि महागणपती देवताभ्यो नमः तदेव स्नानं समर्पयामि महागणपती देवताभ्यो नमः मधु स्नानं समर्पयामि श्री महागणपती देवताभ्यो नमः शर्करा स्नानं समर्पयामि श्री महागणपती देवताभ्यो नमः दुर्ग स्नानं समर्पयामि परत 2 पया पाणी आता गणपतीवरती सुपारीवरती सोडून द्या महागणपती देवताभ्यो नमः पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानांतरेण एक लाल फूल घ्या हळदी कुंकवात बुडवा किंवा त्याच्यावरती महिलांना हळदी कुंकू व्हायला सांगा आणि ते फूल गणपतीवरती सोडून द्या लाल फूल घ्या लाल असेल तर पिवळं घ्या हाताला येईल ते फूल घ्या महागणपती देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षरा पुष्पमर्पयामि आता ते फूल ते गणपतीवरती सोडून द्या गंधाक्षत पुष्पं समर्पयामि हरिद्रा कुंकुमञ्च सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पाणि मारक्त पुष्पाणि समर्पयामि गणपतीच्या त्या सुपारीच्या उजव्या किंवा डाव्या तला किंवा गणपतीच्या समोर एक पळी पाणी सोडून द्या पंचामृत आणलेलं आहे त्या पंचामृताचा आहे त्या ठिकाणी नैवेद्य दाखवायचा थोडंसं पंचामृतावरती गोल पाणी फिरवून द्यायचं नैवेद्यार्थे प्राणाय नमः व्याणाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्यमध्ये पाणी समर्पयामि पुनरपि नैवेद्यं पुन्हा एकदा त्या नैवेद्य दाखवा गोल पाणी फिरवा ओम प्राणापान व्यानोदानो समानो ब्रह्मणे नमः एक पळीभर पाणी मगासारखं गणपतीच्या समोर सोडून द्या उत्तराभूषणं मस्तवक्षालं मुखवक्षालं समर्पयामि सर्वांनी गणपतीला नमस्कार करा प्रार्थना पूर्वकं नमस्कारं करोमि एक पळी पाणी पुन्हा एकदा गणपतीच्या समोर पुन्हा एकदा सोडून द्या अनेन कृत पंचामृत पूजनेन तेन श्री महागणपती देवता प्रियतां नमः गणपतीवरती जे आता आपण फूल वाहिलेलं आहे ते फूल उचलायचं यजमानाने त्याचा वास घ्यायचा कपडावरती लावायचं पत्नीला तसंच करायचं आणि डाव्या किंवा उजव्या हाताला खालच्या जमिनीवरती ते फूल आपल्याला ठेवून द्यायचं आहे वास घ्यायचा कपाळावरती लावायचं नवरा बायको दोघांनी पण आणि जमिनीवरती समोर चौरंगाच्या खाली ठेवून द्या उत्तरे निर्माल्य विश्वसर्वज्यम अभिषेकं कुर्यात सर्वांनी गंग गणपते नमः असं म्हणायचं आणि पहिलं थोडं 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 पाणी त्या गणपतीच्या सुपारीवरती सोडत राहायचं सामनामध्ये सुपारीवर सोडत राहायचं आहे गणपते नमः म्हणत राहायचं ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गे सुष्ठुवासनमनोभिः वशेन देवायतं जलायुः स्वस्ति नः इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नः सारक्षं वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पति दधातु हरि ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वकल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षात् मानसि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवधूतारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवारुचानवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् यज्ञोपवीतं समर्पयामि सर्वभूषादिगण काहीही नाही जानवर पण नाही आणि कापसाचं वस्त्र पण नाही त्याची अक्षता वाहिल्या तर देखील चालते अक्षता वाहा
सर्वभूषादिकं सम्मे लोकलक्षानिवारणे लोकपालिते तुभ्य आससीं प्रतिष्ठानवयोगस्ताते गणपतिपाते निवृत्ताते अक्षरां समर्पयामि अक्षरां समर्पयामि मानवताच्या ठिकाणी अष्टगंध दिलेला असेल अष्टगंध सांगलेला असेल अष्टगंध देवांच्या कपाळावरती या बोटाने लावा श्रीखंडं चंदनं दिव्यं गृह्णाद्योसमोहरं लेपनं सुरेश्रेष्ठ चंदनं प्रसिद्धीयतां प्रतिदा अक्षरा गणपतीवरती सोडून द्या महागणपती देवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षरां समर्पयामि महिला मंडळ हळद आणि कुंकू अगोदर हळद व्हायची नंतर कुंकू व्हायचं या बोटाने महागणपती देवताभ्यो नमः रिद्धे नमः सिद्धे नमः हरिद्रा कुंकुमंच सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि गणपतीवरती लाल फूल जास्वंदीचं फूल असेल तर जास्वंदीचं फूल वाहा नसेल तर पिवळं फूल असेल लाल फूल झेंडूचं कुठलंही फूल असलं तरी गणपतीवरती त्या ठिकाणी सोडून द्या त्याच्यानंतर दुर्वा व्हायचा आहे महागणपती देवताभ्यो नमः समर्पयामि दुर्वैगुमार्थे ज्यांना दुर्वा नसतील त्यांनी अक्षरा व्हायला तर देखील चालेल दुर्वैगुमार्थे अक्षरां समर्पयामि इंद्रायुषोयुतं तत्तक्षुमन्नं हरिं शमवे विशाखं गणेशदूताम्यन्मा शमीपत्रं समर्पयामि दुर्वापत्रं समर्पयामि ॐ काण्डात् प्ररोहन्ति परशाः प्रवाल तुलसीदलं मालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वरं मे प्रसीदं गणेशताम्यन्मा दुर्वामान्यच्या दुर्वांकांचे समर्पयामि नमस्कार करा महागणपती देवताभ्यो त्याच्यानंतर उजव्या हातामध्ये पुरुषांच्या उजव्या हातामध्ये अगरबत्तीच्या महिलांच्या उजव्या हातामध्ये आरती निरंजन चालू असेल तर निरंजन दोघांच्या पैकी काय असेल चालू ते घ्या नसेल अगरबत्तीनं गणपतीरायांना आरतीनं गणपतीरायांना ओवाळायचं नमस्कार करायचा आहे नमस्कार सर्वांनी अगरबत्त्या आरती नसेल चालू तर आरती लावा अगरबत्ती लावा प्रारंभे करोडपती विद्यालयासागरा अज्ञानप्रवृत्तिमते आनंदोईश्वरा चिंतालेश्वरभये श्रीशांतरा पाडवे हे रंभा गणनायका गणमुखा भक्तामोषवी सुविवादं समर्पयामि विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय मंगलाय जगद्भिताय नारायणाय सुप्रियाय विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपतीवरती अक्षराची सोडून द्या श्री महागणपती देवताभ्यो नमः मंत्राक्षराभिषेकं समर्पयामि हातावरील कैवर पाणी समोरच्या तांबडामध्ये सोडून द्या अनेन कृत पूजनेन तेन श्री महागणपती देवताभ्यो नमः चौरंगावरती आपण कुठेतरी घंटा ठेवलेली असेल ज्यांनी घंटा आणलेली आहे त्यांनी पूजन करा नसेल आणलं तर पक्षांनी फक्त हात जोडून बसा घंटेचं पूजन करायचं आहे आपली आणलेली घंटा तांबडामध्ये खाली काढून घ्या घंटेवरती पाणी घाला स्वच्छ पाण्याने घंटा धुवून घ्या आगमनार्थं देवानां गमनार्थं रक्षसां पूर्वे गन्नार्वं तत्र देवतावानवन्दनं नमः मुक्तिरूपे श्रीदेवाङ्गरापायपाहि देवदेवताभ्यो नमः प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि सूर्याकडे स्मरण करायचंय पूजन करायचंय सूर्याकडे पाहून सर्वांनी सूर्यदेवाला स्मरण करा दयाचा रथाय कवी चक्रपाहे नसे भूम्याकाश आधार पाहे असे सारथी पंकजातासी नमस्कार त्या सूर्यनारायणासी पवित्र सूर्यनारायण देवताभ्यो नमः नमस्कारं करोमि आता दक्षिणेला
भैरवनाथाचं स्मरण करायचं आहे. आपली जी दक्षिण दिशा असेल इकडं दक्षिणेला सर्वांनी भैरवनाथाय नमः म्हणून स्मरण करा. भैरवनाथाय नमः प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि. उत्तरेला हात जोडून मारुतीरायाचं हनुमंतरायांचं स्मरण करायचं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां परेशं वातावरणं श्रीनामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वांनी जमिनीला हात लावा. जमिनीचा भूमीचा स्पर्श करून नमस्कार करा. समुद्रे वसने देवी पर्वते मंडले विश्वपती नमस्तुभ्यं पादस्पर्शं सरस्वती. जमिनीवरती समोर आपल्याला एक पै पाणी सोडा. जमिनीवरती हळद कुंकू अक्षरा फूल सोडून द्या. धराधराय नमो नमः सर्वभूतराजे अन्नापूर्णस्वं मैत्रादुं प्रार्थनापूर्वकं नमस्कार करायचा. नमस्कारं करोमि. आपल्याला कलशाचं पूजन करायचं आहे. सर्वांनी चौरंगाला असे हात लावा. हात लावा. ओम कलशदेवताय नमः. सर्वे जामाश्रया भूमि वराहे नमोदुतानं दर्शयामिना काममानि वसन्तां यासामते कर्षभूराजय सुनासुनावशत्य पक्षमावशत्य सोवतरणः अंगैः सुसहिता सर्वे कलशन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टि करीं तथा आयान्तु. सर्वांनी मम म्हणायचं. मम शान्त्यर्थं दुरित क्षय कारकाः सर्वे सूत्रा तीर्थानि जलदानताः. आयान्तु. पुन्हा एकदा सर्वांनी फक्त मम म्हणायचं. शान्त्यर्थं दुर्दक्षकारकाः उत्तरकलशे अक्षतां शिवेव. हातामध्ये सर्वांनी थोड्याशा अक्षता घ्या आणि समोरच्या कलशावरती सांगितल्यानंतर 4 वेळेला थोड्या थोड्या अक्षरा सोडायच्या आहेत. उत्तर कलशे तुमच्याकरता उत्तर कलश कुठला त्या बाजूचा. त्या बाजूच्या कलशावरती तुम्ही दोघांनी पण 4 वेळेला थोड्या थोड्या अक्षता व्हायच्या. समोर जो कलश आहे त्या कलशावरती थोड्या थोड्या अक्षता सोडा. मातृदेव प्रत्येकदा सोडा. पितृदेव प्रत्येकदा सोडा. आचार्यदेव प्रत्येकदा सोडा. अतिथीदेव 4 वेळेला झाल्या ना. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अंगठ्याला अंगठा करंगलीला करंगली अशी लावायची आणि सर्वांनी असे कपाळावरती हात आपला कलश असा धरून धरायचा. असा जो हात केलेला आहे अंगठ्याला अंगठा करंगलीला करंगली आपल्या कपाळावरती लावून धरा. तत आवनिक कपाळाला लावता. तथावं कुसुमामंगलगमनं कलांजलीं शीर्षाध्याय लक्ष्मीर्नवान्न सुवर्णपूर्णकलशं धारयित्वा एता सत्या आशिष सन्तु. आता आपल्या समोर जो कलश आहे तुम्ही जे आता अक्षता कलशावरती व्हायला तो कलश उचलायचा. मंडळींच्या कपाळाला लावायचा. तुमच्या कपाळाला लावायचा. पुढच्या चौरंगावरती पुढच्या बाजूला चिटकवायचा. परत असं आपल्याला 3 वेळेला करायचं आहे. कलश सावकाश व्यवस्थित धरा. नारळाला हात लागला पाहिजे आणि दोन्ही काठाला असा हात लागला पाहिजे. वरचा नारळ पडून देऊ नका. बोट द्यायचं. कलश पूर्ण उचला. मंडळीच्या कपाळाला अगोदर लावायचा आहे. नंतर पुरुषांनी स्वतःच्या कपाळाला लावायचा आहे. चौरंगाला लावा. आपल्याला 3 वेळा करायचा आहे. 1 वेळ झालं का परत एकदा लावा. तुमच्या कपाळाला लावा. समोरच्या चौरंगावरती चिटकवा. बस. परत आता 3ऱ्या वेळेला करायचं आहे. 3 वेळा ज्यांचं झाला असेल त्यांनी होता तसा कलश ठेवून द्या. नसेल तर खाली सोडलं तरी चालेल. हात ब्राह्मणामध्ये पाणी सोडताना लावायचा आहे. बाहेरच्या बाजूला पाणी सोडताना प्रत्येक हात बाजूला काढून घ्यायचा आहे. लक्षात आलं. आम्ही कोणाला दाखवतो. ओम शांती स्थिरस्तु तुष्टिरस्तु तिरस्तु धनधान्य समृद्धिरस्तु विश्व संपन्न सर्वारिष्टजी सर्वस्तु यत्पापं तत्प्रयतमस्ते. पत्नीने हात लावा. यच्चेतयस्तदस्तु उत्तरे विघ्नमस्तु उत्तरोत्तर हर हर
बाजूला घ्या कमळाच्या बाहेर पाणी सोडा आता सर्वांनी म्हणायचं मह्यम मह्यम महाजनाय नमस्कुर्वाणाय आशीर्वचनम अपेक्षमाणाय अद्य संकल्पित अष्टविनायक देवता सर्वंदो विजायते अखंडरो भगवान यमो मे निर्दस्मला वरुणभवनश्चैव तनाजत्सुदाशिवा ब्रह्मणा वेदा सर्वे विद्याला बान्धुरेशा कीर्ति लक्ष्मी ऋषिर्वेदा पुष्टिश्वत्ताग्र्यावती बुद्धिर्लज्जवभूषन्ति राघवो भूतजीवसिदार्गजा ग्रहास्वामवसिन्दन्नो राहुगे दुर्गदर्गदानेव दानवसन्दर्वाणि अस्त्राणि सर्वशस्त्राणि राजानो वाहनानि च औषधानि च रत्नानि कालस्य वैवाशये शरीरासाग्राशैला तीर्थानि च दानदा एते त्वामुपसिञ्चन्तु सर्वकामार्थसिद्धयेत फलाये श्रेयसे नाद्याया अमृताभिनो शान्ति पुष्टे तुष्टेश्चासु आराध्य मोरेश्वरा असं म्हटलेलं आहे. आराध्य मोरेश्वर आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहे आणि गणेश जयंती दिवशी गणपतीचा जन्म झालेला आहे. गणेश जयंती अशा प्रमाणे त्यानंतर
संकल्प वगैरे केल्यानंतर आणि संपूर्ण या पूजेचं संपूर्ण फलप्राप्ती आम्हाला माणूस सर्व गावाच्या ग्रामदेवतेमध्ये गावाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी बसवलेलं आहे. आवाहयामि स्थापयामि नमः आवाहयामि स्थापयामि जयाय नमः आवाहयामि देवसेनाय नमः आवाहयामि स्थापयामि सुधाय आवाहयामि स्वाहाय आवाहयामि मातृ आवाहयामि मातृभ्यो आवाहयामि स्थापयामि लोकमातृभ्यो आवाहयामि स्थापयामि कृते आवाहयामि स्थापयामि पुष्टे आवाहयामि स्थापयामि पुष्टे आवाहयामि स्थापयामि आत्मना आवाहयामि स्थापयामि कुलदेवताय नमः. आवाहयामि स्थापयामि प्रत्येकानं आपल्या कुलदेवतांचं नाव घ्या, दत्तगुरूंचं नाव घ्या, गणपतीचं नाव घ्या. कुलदेवता कुलदेवी नमः ब्राह्मणे नमः आवाहयामि स्थापयामि माहेश्वर नमः आवाहयामि स्थापयामि भौमाने नमः आवाहयामि वैष्णवे आवाहयामि वाराहे आवाहयामि इंद्राग्ने चामुंडाय आवाहयामि गणपती आवाहयामि दुर्गाय आवाहयामि क्षेत्रपालाय आवाहयामि वास्तुस्पते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके नर्मगे गौरी नारायणे प्रीति जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते दूरवरवर्षिणि दूरधरहर्षिणि विष्णुविलासिनि विष्णुनुते भगवति हे शितिकण्ठरुङ्गिणि भूरि कुटुम्बिनि भूर्गते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय हे महिषासुरमर्दिनि नमः आवाहयामि स्थापयामि वरुणाय नमः आवाहयामि स्थापयामि वायवे नमः आवाहयामि स्थापयामि सोमाय नमः आवाहयामि स्थापयामि ईशानाय नमः आवाहयामि स्थापयामि नमः आवाहयामि स्थापयामि जगद्गुरो नमः आवाहयामि स्थापयामि गणपते नमः आवाहयामि स्थापयामि नमः आवाहयामि स्थापयामि नमः आवाहयामि स्थापयामि संस्थाप्य प्रतिमायां सर्वमंगलमंगलेन आवाह्य तथा च उत्तमन्त्रेण वानममन्त्रेण लोकपालं तथा च लोकीपति देवता आवाह्य प्रगादिषु वज्राय नमः शक्तये नमः दण्डाय नमः गणगाय नमः अपतत्वाय नमः ओम तेजस्तत्वाय नमः आवायामि स्थापयामि ओम वायुतत्वाय नमः आवायामि स्थापयामि ओम आकाशतत्वाय नमः आवायामि स्थापयामि ओम सत्वतत्वाय नमः आवायामि स्थापयामि ओम रजततत्वाय नमः आवायामि स्थापयामि ओम तमस्तत्वाय नमः आवायामि स्थापयामि ओम देहतत्वाय नमः आवायामि स्थापयामि ओम वायुतत्वाय नमः आवायामि स्थापयामि ततः पुरुषसुक्तेन कलशावरती पण घाला याला पण घाला उंदरावरती पण घाला सगळीकडे पूर्ण पाणी वापरायचं नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं त्वमेव त्वमेव केवलं कराजे त्वमेव केवलं मंडळींच्या हातामध्ये तांब्या आपापला द्या मंडळींच्या हातात द्या बाकी सगळी पुढची मंडळी पुढे या दासी त्वमेव सर्वमंगलं ब्रह्मासि त्वं साक्षात् अवतारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यं नवपश्चात्तौ पुरस्तात्तौ उत्तरात्तौ दक्षिणात्तौ जय
आदि गणपति मुद्रिका बिल्कुल आया मुद्रिका मुद्रिका अपार मंगल मुद्रिका श्री गणेशाय नमः प्रथम महाकाय सूर्योपी सर्व प्रबलितं कर्मदेव सर्व कार्येषु सर्व ओम नमाय माते नमो नमः पुण्येन्दु धुकार धवय सुप्रस्थाम धुकाय विनावती दंडमंडिता समाकातु सर्वदेव विशेष साड्या पहा आई सरस्वती माते नमो नमः प्रणम्य सर्वते मंगलम पुत्र विनायकं भक्त्वा सर्वस्वरते समाप्ति बापू आम्ही त्यांना बापू म्हणतो सर या ठिकाणी सरांचं अतिशय योगदान आहे सरांनी मनावर घेऊन या ठिकाणी पूर्ण आपल्या शहरात आपल्या कोळसन गावाचा चेहरा बरा वा बेस्टच प्रत्येक सभेत दिवे घेऊन घ्या प्रत्येक रुपयाने 5-5 लावणी झाले की उठायचं त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ महिला लहान थोर यांना वरदाना मागणी प्रतिष्ठापयामी प्रतिष्ठाप्य बस सोडा हळू सोडायचं असं होता हा बस वरदाना मागणी आणि नमो हा सांगा तुम्ही थोडं हा तुंप काढलं का तुंप हा मनोकामना सिद्धी फल प्राप्ती लाभो हे गणपती देवा या यज्ञापासून आम्हाला चांगल्या प्रकारे शक्ती लाभावी आरोग्य लाभावं विद्या संपन्नता प्राप्ती लाभावी प्रार्थना करायची ओम गणपते नमः स्वाहा ओम गणपते नमः स्वाहा ओम गणपते नमः स्वाहा ओम गणपते नमः स्वाहा ओम कुलदेवे नमः स्वाहा कुलदेवाय नमः स्वाहा ओम महागणपते नमः स्वाहा अष्टविनायकाय नमः स्वाहा विश्वदीपवानाय नमः स्वाहा वक्रतुंडाय नमः स्वाहा एकदंताय नमः स्वाहा सर्वांनी स्वाहा जोरात म्हणायचं आहे मागे बसलेले ओम एकदंताय नमः स्वाहा उमापुत्राय नमः स्वाहा गौरीपुत्राय नमः स्वाहा मंत्रसिद्धिमयाय नमः स्वाहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्मे सर्वकार्येषु सर्वदा सूर्याय नमः जपासुमन्नाय वशमेमायुषन्नवरिवर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 
दिवाकरं सूर्याय नमः दरीशं गजाननं शिवदानं समवनवाम्यजनं समवनवाम्यजनं समाय 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 नमः स्वाहा धरणीर्वं मुदविदितं समवनवाम्यजनं भोमाय नमः धरणीर्वं भोमाय नमः सोळाय नमो स्वाहा मृत्युरोगम्यो नमो स्वाहा मृत्युरोगाय नमो स्वाहा समुद्रेभ्यो नमो स्वाहा मध्ये पृथिवीभ्यो नमो स्वाहा मेरवे नमो स्वाहा मेरवे नमो ॐ घोरद्रव्या नमो स्वाहा अघोरभ्यो घोरभ्या घोरद्रव्य नमः स्वाहा ओम अघोरभ्यो घोरभ्या घोरद्रव्य नमः स्वाहा रक्षणं सुरपायो देवर्षिपूजितं सायुधं शक्तिसहितं वेदं वृष्णिं निवर्णं रुद्राय नमः स्वाहा अघोरभ्यो घोरभ्या घोरद्रव्य नमः स्वाहा अघोरभ्यो घोरभ्या घोरद्रव्य नमः स्वाहा ओम अघोरभ्यो घोरभ्या घोरद्रव्य नमः स्वाहा ओम
अघोरभृतो घोरभ्या घोरद्रव्ये नमः स्वाहा ओम अघोरभृतो घोरभ्या घोरद्रव्ये नमः स्वाहा स्वाहा रुद्राय नमः स्वाहा ओम श्री गणेशाय नमः स्वाहा ओम श्री गणनाथाय नमः स्वाहा श्री गणनायकाय नमः स्वाहा ओम गणगणपते नमः स्वाहा ब्रह्मा गुरुदेव साक्षात परब्रह्म तस्मै नाम बोला फुले द्या सुपारी द्या ओम गणपते नमः ओम गणपते नमः ओम गणपते या चिटकून घ्या सगळे ओम ह्रीं आं हंसः सोऽहं अस्यां मूर्तिं सर्वेन्द्रियाणि स्वाहा स्वकचक्षु श्रोत्र जिह्वा पाणि पाद पायुपस्थानि इह एवागत्यं सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा गणपतीच्या डोळ्यांना हृदयाला जराशी दुर्वाण थोडं थोडं तूप लावायचं हे बुडवा दुर्वा बुडवा शेंडा तूप लावा ओम 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 सुभक्षम क्षेम आरोग्यम गुरुदेव नमो नमः परत एकदा हृदयाला जराशी हात लावा देवांच्या हृदयाला जराशी हात लावा अस्या प्राणाप्रतिष्ठं द्वासे प्राणाक्षरं द्वासे देवत्वमर्चाय मामेद्वीति कश्चन अस्य प्राणाप्रतिष्ठं द्वासे प्राणाक्षरं द्वासे देवत्वमर्चाय मामेद्वीति कश्चन अस्य प्राणाप्रतिष्ठं द्वासे प्राणाक्षरं द्वासे देवत्वमर्चाय मामेद्वीति कश्चन प्राणशक्ते नमो नमः नमस्कार सर्वांनी नमस्कार करा सर्वोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि प्राणशक्ते नमो नमः सर्वोपचारार्थे अक्षतां समर्पयामि प्रार्थना पूर्वकं नमस्कारं करोमि पुन्हा जराशी हातामध्ये थोड्याशा अक्षता धरून ठेवायच्या गच्छ देव देवेश तेजोदाश गणपते क्रियामणां गृहान सुरसत्तमः नानारत्न समायुक्तं कारतरस्वरभूषितं आसन देवी देवेशं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां हातातील अक्षता पुन्हा देवांच्या वरती सोडून द्या श्री महागणाधिपते नमो नमः वाहनार्थे आसनार्थे अक्षतां समर्पयामि थोडं थोडं पायावरती पाणी जराशी पुन्हा एकदा देवांच्या वरती सोडून द्या अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि रिद्धे नमः सिद्धे नमः दोन्ही पायांच्या वरती हळदी कुंकू वाहा रिद्धे नमः सिद्धे नमः हरिद्रा कुंकुमंच सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि गुलाबाचं बोट तसं जराशी त्या ठिकाणी सोडून द्या मूषकाचं तोंड त्या ठिकाणी दिसतंय मूषकाला जराशी गुलाल लावा उंदराला मूषक ध्वजाय नमः नाना परिमल द्रव्याणि समर्पयामि मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया
रक्तपुष्पाणीं समर्पयामी. फूल एक डोक्यावरती त्या ठिकाणी सोडून द्या. रक्तपुष्पाणीं लाल फुल असेल तर लाल फुल व्हायला द्या. जास्वंदीची चांगली फुलं असतील तर घ्या इकडं. रक्तपुष्पाणीं समर्पयामी. आरतीचं ताट जराशी हातामध्ये घ्या. आरतीला जराशी देवांना ओवाळून घ्या. श्री महागणपती देवताभ्यो नमो नमः. धूपं दर्शयामि. महागणपती देवताभ्यो नमो नमः. धूपं दीपं दर्शयामि. नैवेद्यासाठी आपण इथं मोदक. नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो गंगानंदयामासा मोरया मोरया अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू घाल कोटी. जय जय रघुवीर समर्थ. साष्टांगणमण हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरताने ध्याय कामार्थ साधती व्रतमना खाऊन दिला. सहावे विकटनामते सात विकटना चंद्राटवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्रनामे श्री गणपती. बारावे श्री गजानन देवनावी अशी बारा सिद्धाला सर्व सिद्धी देवी विद्यार्थ्याला विद्याधनार्थाला धन पुत्रार्थाला मोक्षार्थाला गणपती स्तोत्र सहा माझा हे पूर्ण होता. मिळे सिद्धी न संशय. गणपतीला सर्वांनी प्रार्थना करा. हे मी ठेवणार आहे डोक्यावर घालायचे. एवढं लांबड. श्री गजानन जय गजानन जय जय गणेश मोरया. 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 मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. नाही बस गणपती बाप्पा. मंगलमूर्ती मोरया. पूर्वे पूर्वे प्रेमा कृपाजनाची सर्वांगी सुंदर आवडी शेंदुराची कंठे घालते माळ मुक्ता बळाची. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मना कामना पूर्ती. जय देव रत्नाकचित हरा तुझी कुमरा. चंद्राची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. ऋणधुनची नोपो सहस्रकुंड वक्र कुंडाद्री नयना. भासरा माता वाटवाहे सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मना कामना पूर्ती. जय देव त्रिगुणात्मक त्रय हनुमाना. सुरवर मुनी जन योगी समाधि लय धामा. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती वारिता हरली भवचिंता. जय देव सभाया अभ्यंतरी तू एक दत्त. अभाग्यासी कैसी करेल ही मात. मोरया रे बाप्पा मोरया रे. सर्वांगुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुण. नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो पंचानंदया. सर्वांनी आरती वाळून घ्यायची आहे. देवास्वामी सर्वाणि प्रथमान्यासन्देहनाकं महिमान संजतयत्र पूर्वे साध्या सन्ति देवा. ॐ राजाय प्रसय्य साहिने नमो भयं वै श्रवणाय कुर्महे सर्वे कामा.
संतोष चंद्रमणी